दोस्तों, मैं जीएम से मिलने आया था, 2-3 बार एप्लीकेशन किया, जवाब नहीं देते हैं और अभी बोले कि चौगुले साहब को मिलो। वो बोले हम मिलते हैं, मगर वो कानून की अवमान कर रहे। 13(1)25 जीआर के हिसाब से वो 3 से 5 बजे तक हमको मिलना चाहिए और 26/11/2018 जीएम के हिसाब से जीआर के हिसाब से आज उन्हें हमको इंस्पेक्शन देना ही है। मगर मैं कानून की उल्लंघना नहीं करना चाहता हूं, इसीलिए मैं उनकी मान्यता करता हूं। मैं यहां आने के पहले कुलाबा पुलिस स्टेशन में इनके खिलाफ कंप्लेंट रजिस्टर करके आया हूं। मुझे ये मालूम था कि ये मैडम मुझसे डरती है, ये मैडम मुझसे डरती है, मुझे मिलने की हिम्मत नहीं है, क्योंकि कानून के धज्जियाँ उड़ाए ये आईएएस ऑफिसर्स ने, बीएसटी के जीएम ने। पर फिर भी मैं कन्फ्रंटेशन नहीं चाहता हूँ, इसीलिए मैं चौगुले को मिल रहा हूँ। ठीक है, आप दोनों चालू। सर नमस्कार। हां, मी तुमच्यासाठी नाही सर, मला तुमचे जीएम आहेत ना, जे आईएएस आहेत ते इथं मॅडम मेरा चेहरा, जीएम जे आईएएस ऑफिसर्स आहेत ना, हे आम्हाला भेटत नाही, आमचे नोकर आहेत। आम्हाला का भेटत नाही? 13(1) नाही, इधर से मेरा चेहरा इधर 13(1)25 चे जीआर प्रमाणे ऐका, मला बोलू ऐका का इथं हे काय आपलं पोलीस डिपार्टमेंटने ज्याच्यामध्ये डायरेक्शन दिले पोलीस स्टेशनला मी कुठेही करू शकतो। हे जे तसं नाही मग तुम्ही पोलिसांना बोलवा। मी पोलिसांचं तुमच्या विरुद्ध अगोदरच कंप्लेंट करून चाललोय। तुम्ही तिकडे करू शकता कंप्लेंट, जे पण करतील त्याचा विषय नाही, ड्यू प्रोसेसने जाऊ शकतो। प्रोसेस ऐका, this is not a prohibited premise, this is a public space and any citizen can record the proceedings where he is dealing with a public servant. मी तुमच्या घरी येऊन रेकॉर्डिंग नाही करू शकत, पण पब्लिक सर्वंटच्या जिथे आहे तिथे रेकॉर्ड, मी डीजी आणि डीजींचं रेकॉर्डिंग केलं तर तुमचा प्रश्न येतो कुठे? हो, त्या मशिनरी वेगळे, त्या नाही काम मशिनरी काम वेगळं आहे, त्याचं नाही। वेगळं आहे। आर यू अ पब्लिक सर्वंट और नॉट? म्हणजे असं कसं आहे, आपण वाद घालायला नाही, वाद नाही, मी व्हिडिओ काढणार आहे, व्हिडिओ काय थांबणार नाही। आपण रिस्पॉन्स द्यायला आपण तुम्ही द्या किंवा नाही द्या, मला काही प्रश्न नाही। यू आर गेटिंग एक्सपोज, मला काही माहिती नाही। मी तुमच्या पाचशेचा काढलेला अख्खा तर काय केलं, त्याला काय केलं नाही, मी पोलिसांच्या समोर काढलेलं आहे। कंपेअर नाही करता येत कुठल्या गोष्टीला। बोललं आय एम गोइंग टू डू दॅट। मला फक्त एवढं सांगा सर, की तुम्ही स्मार्ट मीटर्स जे लावता, बरोबर आहे, तर स्मार्ट मीटर्सची पहिली कंडिशन काय आहे की इट शुड बी अ स्टेट ओन्ड बीएसटी, सॉरी इलेक्ट्रिक कंपनी। BST is an undertaking of local body, BMC, बरोबर आहे। इट इज नॉट अन स्टेट ओन्ड इलेक्ट्रिसिटी बिल। त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला काय बघा, ही जी स्कीम जी आणलेली आहे तेवढी तारीख मला फक्त मी काय विचारतो, फर्स्ट थिंग इज आय एम चॅलेंजिंग दी प्रोसेस दॅट यू डू नॉट कम अंडर दिस स्कीम अँड दॅट इज वाय वन ऑफ द कंडिशन इज दॅट यू शुड बी अ स्टेट ओन। आर यू अ स्टेट ओन? यू टेल मी येस और नो। स्टेट ओन, इट इज द गव्हर्नमेंट। आर यू स्टेट ओन? पब्लिक अंडरटेकिंग, पब्लिक स्टेट ओन नाही आहे। दुसरी गोष्ट अशी आहे, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्मार्ट मीटर? विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, असं मला तुमच्या कोणाच्या विरुद्ध काही पर्सनल नाही आहे, मी ह्या लोकांसाठी लढतोय, त्यामुळे मला कधी कधी कायदेशीर मी बोलतो। माझं जर तुम्हाला चुकलं असेल तर मला माफ करा, मी तुमच्याकडे विनंती करतो। व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दी स्मार्ट मीटर्स? वेअर दी लॉसेस आर मोर दॅन 15%, इट हॅज टू बी ब्रॉट टू 15%। बरोबर आहे, बरोबर आहे की नाही सर? ते गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये अंडरटेकिंग मध्ये आरडीएची स्कीमचं मेन ऑब्जेक्टिव्ह सध्या जो एक्झिस्टिंग जो लॉस आहे ना, तो लॉस कमी करण्याचा सर नाही, इट इज टू ब्रिंग अप टू 15। मला डॉक्युमेंट दाखवा की 15%च्या खाली असेल तर तुम्ही लावू शकता, मला डॉक्युमेंट दाखवा, कारण ऑब्जेक्टिव्ह आहेत 15%चं, बरोबर आहे। आपलं लॉस किती आहे? 3.5%। मग तुम्ही 3.5% लॉस, तुम्ही ऑब्जेक्टिव्ह मध्ये बसत नाही, तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत नाही, मग तुम्ही हा मीटर कसा लावला? हा पहिला प्रश्न झाला। त्याच्यानंतर तुम्ही जे नोटिसेस देता, ती नोटिसेस 171 इलेक्ट्रिसिटी ऍक्ट प्रमाणे असली पाहिजे, आणि दॅट शुड बी गिव्हन टू ईच अँड एव्हरी कन्झ्युमर अँड एक्नॉलेजमेंट ऑर रजिस्टर इश्यू तुम्ही केलेला आहे का? मला उत्तर पाहिजे सर। काय आपण दिलं हे बघा, हे इथे जवळ ही नोटीस आहे, ही चिटकवलेली नोटीस आहे,
ही चिटकवलेली नोटीस आहे. हा, तुम्हाला चिटकवण्याचा अधिकार आहे का? से नोटीस घ्यायला किंवा हे नसतील अवेलेबल नसतील तर ते आपल्या क्लॉजच्या अंडर एक आहे ना तो आपण त्या क्लॉजच्या अंडर आपण चिटकवून देतो. सेक्शन 171 पेक्षा तुमचा क्लॉज मोठा आहे का? 171 इलेक्ट्रिसिटी आहे बाजू. हा वाचू, मी आणलेलं आहे. मी वाचू कसं? मी वाचू. Services of notice, orders and documents. Each notice, order and document by or under this act required or authorized to be addressed to any person may be served on him by delivering the same after obtaining signed acknowledgement receipt thereof or by registered post. ह्याची कंप्लेंट्स केलेल्या आहे का? ते कॉम्प्लायन्स करून कंझ्युमरला केलेलं आहे का? कोणत्याही कंझ्युमरला तसं इंटिमेशन दिलेलं आहे का? कसं कुठल्या लेवलला आपण दिलेलं आहे? इंटिमेशनच्या नोटीस कंझ्युमरला दिलेल्या आहेत का? तुम्ही खोटं बोलत असाल तर व्हिडिओ रेकॉर्डिंग एव्हिडन्स होणार. माझ्याकडे तुमच्या विरुद्ध एव्हिडन्स आहे. तुम्ही प्रत्येक कंझ्युमरला दिलेला आहे का? कंझ्युमर जिथे घ्यायला तयार नसतो तिथे आपण पेस्ट करतो. ऐका, आणि सोसायटीत काय होतं तुम्हाला सांगतो. बऱ्याच वेळेला सर विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, माझा आवाज थोडासा मी ठीक आहे. आर्ग्युमेंटच्या हिशोबाने सांगतो तुम्हाला. सोसायटीत नोटीसेस वगैरे घेऊन गेला ना की बऱ्याच ठिकाणी ती लोक अलाव नाही करत, कारण थर्ड पार्टी आहे. ते म्हणतात आम्ही कोणालाही वर असं सोडू शकत नाही. मग अशा वेळेला काय करतो आपण की तो जो बंच असतो तो सोसायटीत त्यांच्याकडे देतो. काही ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेटीने पाठवायचं. कायद्यात तरतूद आहे, रजिस्ट्रेटीने पाठवायचं. चिटकवायचा प्रश्न कुठे येतो? हा, पण त्या प्रोसेसला वेळ लागो किंवा नाही लागो, आपण पर्सनल कायद्यात सांगा. आतापर्यंत बीएसटी ठीक आहे, समजा तुम्ही असं म्हणता ना, आतापर्यंत हा विषय कधी आला होता का? नेहमी बोलतोय मी. नाही, हे स्मार्ट मीटरच्या आधी कधी कोणी कारण स्मार्ट मीटर, कारण ऑपोज स्मार्ट मीटरला आहे तुमच्या कारण ते मी एक येतो. मी पहिलं सिस्टमॅटिकली तुमच्याशी म्हणजे अपोज का मला हे आम्ही ऑपोजला पहिलं तुम्ही ज्या प्रकारे काम करताय ते अतिशय कायद्याच्या विरुद्ध आहे आणि तुमच्यावर FIR रजिस्टर होऊ शकतो. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला कायद्याला क्लॉज वाचा, त्याच्यामध्ये 171 पर्यंत तुम्ही क्लॉज वाचा. इन केस जर ती तुम्हाला सर्व्हिस प्रॉपर करता नाही आली तर त्या केसमध्ये तुम्ही तिथं affixing the same notice of the constable part of the premises that may be deemed to be as a service notice of तुम्ही प्रत्येकांच्या कंझ्युमरच्या दरवाजावर नोटीस लावलेली आहे का? प्रत्येक कंझ्युमरच्या नाही. सोसायटीला लावण्याचं कोणतं सेक्शन आहे दाखवा. सांगतो ना तुम्हाला. सोसायटीत काय असतं, जो सोसायटीला लावायचं सेक्शन दाखवा मला. इथे कंझ्युमर म्हटलेलं आहे. मला सोसायटीला लावण्यात कुठल्या कायद्याखाली सोडतच नाही तिकडे. सोसायटी मग तुम्ही रजिस्ट्रेडीने पाठवायचं. तुम्हाला तरतूद आहे कायद्यात रजिस्ट्रेडीने पाठवायची, आणि रजिस्ट्रेडीने पाठवून नाही घेतलं तरी दॅट इज अ गुड डिलिव्हरी. मग तुम्हाला हे पेस्ट करायचा प्रश्न येतो कुठे? व्हेरी द क्वेश्चन. कारण काय आहे की कंझ्युमर जेव्हा सर मला लॉ पॉईंटवर बोला, मला लॉ पॉईंटवर बोला. आय एम टॉकिंग ओनली ऑन लॉ पॉईंट की 171 प्रमाणे तुम्ही यांची एक्नॉलेजमेंट घेतली पाहिजे. एक्नॉलेजमेंट जर देत नसतील तर तुम्ही रजिस्ट्रेडीने घेतलं पाहिजे. रजिस्ट्रेडी नसेल तर मग पुढची कारवाई येते. पण तुम्ही हे केलेलंच नाहीये आणि तुमची नोटीसवर 171 आपण बाय हँड आपला माणूस तुमच्या नोटीसवर सेक्शन 171 ची नोटीस अशी लिहिलेली आहे का? का लिहिलेली नाहीये? 171 त्यांनी फक्त सांगितलं कसं one करायचं. of the service आहे. That is not the So section you have to mention under कुठलंही ज्यावेळी पोलीस तुम्हाला बोलवतात ते मेन्शन अंडर CRPC या अंडर CRPC ते तुम्हाला असंच कोणी काय बोलू शकत नाही. मग त्यावेळी तुम्ही जे नोटीस लावता ती अंडर 171 लावता, तर 171 सेक्शन का लिहिलं जात नाही? जर ती बाय पोस्ट पाठवले ना तर ती Procedure 170 असं कुठे प्रोसिजर. नो नॉट आय एम टॉकिंग ऑन लॉ. आय एम नॉट टॉकिंग ऑन युअर प्रोसिजर्स. नाही ते त्याच्यात नाही आहेत. तुम्हाला सांगतो मी कसं आहे. MERC आणि CEA. सर मला MERC आणि CEC मतलब नाही. मला इलेक्ट्रिसिटी ऍक्टशी मतलब आहे. MERC आणि CEA हे सबऑर्डिनेट ऑफिसर्स आहेत. दे आर इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी. दे कॅनॉट मेक लॉ. येस, मी म्हणतो माझ्या रेकॉर्डवर घ्या आणि सांगा मी चुकत असेल तर मला लेखी द्या. अंडर विच प्रोव्हिजन ऑफ लॉ आय एम रॉंग. यू शो मी माझी चुकी असेल मी तुमच्या पाया पडून जायचं. शांत मी शांतच आहे. मी एकदम शांत आहे. आपलं जे डिस्कशन आहे मी डिस्कशनच करतोय ना. मी सांगतो मी जे बोलतो ते खरं आहे असं मी अजिबात म्हणत नाही. तुम्ही जरी दाखवलं तर मी तुमच्या पाया पडायला मला लाज वाटणार नाही. कारण मी लोकहितासाठी आलोय. मी लोकहितासाठी आलोय. माझा पर्सनल इंटरेस्ट नाहीये की मला तुमच्या कोणाशी पर्सनल दुश्मनी सुद्धा नाही. तुम्ही एवढे चांगलेपणे माझ्याशी बोलता त्याच्याबद्दल मी फार आभारी आहे.
नाही नाही चालेल, जरा शांती घ्या, म्हणजे आवाज तुम्ही थोडा- अच्छा, माझा आवाज आहे ना, आम्ही हॉटेलवाले डोंगरीचे, तिथे डोंगरीमध्ये आम्हाला वाशी बोलण्याची ती सवयच झालेली आहे आणि कोर्टात बोलताना साहेब आम्हाला जोरात बोलायलाच लागतं आणि मी आय इन पर्सन आर्ग्यू करतो मी कोर्टात, त्यामुळे आमची ती बोलायची ढबच झालेली आहे. त्यामुळे आपण एनव्ही होऊ नये किंवा त्याच्याबद्दल गैरसमज करू नये दिलं. दर इज प्रोव्हिजन की तुम्ही कुठलंही नवीन करताना लोकांचं ओपिनियन घेतलं पाहिजे. तुम्ही ओपिनियन घेतलेलं आहे का? अंडर द प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल 243A, under the provision of 243S, RTI section 4, EI